आज आपण आलो आहोत मंगलमूर्ती मोरया हा जयघोष ज्यांच्या नावामुळे प्रचलित झाला त्यांच्या चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरामध्ये. मोरया गोसावी हे गणपतीचे प्रमुख आध्यात्मिक पूर्वज आणि सर्वात महत्त्वाचे संत मानले जातात. महासाधू श्री मोरया गोसावी व महाराज वयाच्या 117व्या वर्षापर्यंत मयुरेश्वराची आराधना करत आणि न चुकता मोरगावची वारी करत होते. वयोवृद्ध झाले कारणाने एकदा त्यांना वारीला जाताना मोरगावास पोहोचायला उशीर झाला. श्री मयुरेश्वराने त्यांना सांगितले, तू आता वृद्ध झाला आहेस, तुला आता मोरगावास येण्याची गरज नाही, मीच तुमच्याबरोबर चिंचवडला येतो. आणि वरदान दिले की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील. आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती. मोरया गोसावी गणेशाचे सर्वात प्रसिद्ध भक्त म्हणून वर्णन केले आहे. मंडपामध्ये उत्तरेला काळ्या दगडातील भव्य शिवलिंग आहे. या ठिकाणच्या पायऱ्यावरून उतरून श्री मोरया गोसावी समाधीच्या स्थानाकडे गेले असं सांगितलं जातं. श्री मोरयांना चिंतामणी नावाचा मुलगा होता. तो गणेश अवतार होता. संपूर्ण महाराष्ट्रात श्री मोरया गोसावी महाराज व श्री महाराज ज्ञानेश्वर माऊली यांची संजीवन समाधी दक्षिण वाहिनी नदीपाशी आहे. मोरगावला ते दर चतुर्थीला जाऊन मयुरेशाची पूजा करीत असत व पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत. भाद्रपद चतुर्थी 1492 मध्ये कऱ्हा नदीत स्नान करून अर्घ्य देत असताना त्यांच्या हातात गणपती दिसला. तो घेऊन ते घरी आले व या मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना केली. काही काळानंतर पुत्र चिंतामणी महाराज यांच्या हाती सर्व सूत्रे व कारभार सोपवून पवना नदीच्या काठी त्यांनी संजीवन समाधी घेतली. थेऊर येथे 42 दिवस त्यांनी अन्न पाण्याविरहित समाधी अवस्थेत तपश्चर्या केली. तपश्चर्या करत असताना जंगलातून एक वाघ आला. मोरया गोसावींना पाहून त्याने त्यांना खाण्याकरता झडप घातली. झडप घालण्यापूर्वी त्याने भयंकर गर्जना केली. त्या आवाजाने मोरया गोसावींनी डोळे उघडले व त्याच्याकडे पाहिले. वाघाने त्यांच्या अंगावर झडप घातली, पण मोरया गोसावींची दृष्टी पडताच तो वाघ शिळारूप झाला. श्री मोरया गोसावी महाराजांना मात्र वाघ शिळारूप झाल्याची कल्पना देखील नव्हती आणि डोळे मिटून ते पुन्हा समाधी अवस्थेत गेलेले होते. अजूनही तो पाषाण झालेला वाघ थेऊरला आपल्याला पाहायला मिळतो.
जब तू था हर लम्हा था खूब कसूर, तेरे बिना हर सुबह है उदासी से भरी। मेरा दिल ये कह रहा है बस तू लौट आए, ये हो जाए मेरी हर दुआ का जवाब। तेरे बिना दिल है वीरान, खाली खाली हर एक अरमान। तेरा इंतजार अब बस ये जिंदगी मुझे। आज संकष्टी असल्यामुळे येथे यात्रा भरलेली आहे. मंदिरापासून जवळच जिजाऊ पर्यटन केंद्र आहे. मुलांना तासभर घेऊन जाण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. तेथे मुलांना आनंद घेण्यासाठी भरपूर खेळणी आहेत आणि ओपन जिम सुद्धा आहे. तेरे संग चल मेरी चाहत है, जीना अब मुश्किल नहीं तेरे बिना। तेरी हर मुस्कान मेरी जिंदगी की रोशनी, तू मेरी हर ख्वाहिश, तू मेरी हर कहानी। तेरे संग जिंदगी बन जाए, तेरे संग ख्वाबों को मिल जाए, तेरे संग जिंदगी बन जाए। जिजाऊ पर्यटन केंद्रामध्ये एंट्री फी नाहीये. लहान प्राण्यांचे पुतळे किंवा उद्यानात काही व्यायाम करण्यासाठी ओपन जंगल जिम देखील आहे. मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत बसण्यासाठी छान जागा आहे. शांत वातावरण, चालण्यासाठी चांगली जागा आहे आणि प्रवेश शुल्क काहीही नाही.
बचपन है, तेरी यादों का एक सैलाब। तुझे बिन मेरी हर सांस अधूरी, तेरे बिन मेरा हर पल बेकार। ऐ दोस्त, गार्डनच्या बाहेरच्याच बाजूला फूड स्ट्रीट आहे. तेथे चाट, कच्ची दाबेली, पाणीपुरी नक्की ट्राय करा.